पैलवान असं याम करताना तुला थंडच लागल बरं का एखादं उडान बरोबर मारली पाहिजे हा आता हात टेकायचा नाही मुंडका टेकायचा नाही मुंडक्यावर पडून चल मान मोडली ना तुला मी घोड्याचा मान बसवणार नको नको घोड्याचा मुंडका चांगला असते काय बी खाते वरण वगैरे काय बी खाताय हा और बघा गावकरी बंधूंनो
4 माणसाची 5 माणसाची जागा शिल्लक राहिली बघा. काकी 10 माणसं मारले म्हणजे उडान दमाने फेकले बघा त्यांना. और ऐक्यावर का गाव किती बंधू लती आता यावरी आता हनुमान उडी बंद करायचा. होता गर्व केला सीताने म्हणून महाराज ठेवला. रावण होता गर्व केला सीताने म्हणून महाराज ठेवला. मोठे मोठे खेत्री जमा घालते. इडा कोण उचलला नाही. इडा उचललेला आहे मारुती बाबांना. जेव्हा नवल्यांची लंका जाऊ शाना सीताची शोध मारतीने काढलेली तर रावणाची लंका होती सोन्याची और माझी लंका पोट्याची आहे. त्याला पेटवायचा. अब त्यांचं काय नाव आहे अनिल खाडे थांबलेले बरं का. चेअरमन साहेब बी गेले पण इथं अनिल खाडे थांबलेले बरं का. ऐका और बघा ना और बघा गावकरी बंधूनो माणूस पोलीस पशी बसला चक्क लागून अंगाला फोड येते बरं का. पण पहिलवान एवढी झाली तालीम खाण्याच्या समोर जातो आणि त्यांच्या नावात जाहीर करतो बोला भारत माता की त्यांच्या तो एक खेळ बघे बोला हनुमान महाराज की जय. और बघा पैलवान तुमचा घोडा इकडे गेला घोडा तिकडे गेला और नाचून दाखवलेला आहे. पण आल्यासारखा आपण घालवडमध्ये आलेले सगळ्या लोकांना सलाम अलैकुम नमस्ते तयार झाला पाहिजे. राम राम. हे काय केले तुम्ही बघा यांना नमस्कारांना
पण मला काही पटलं नाही बरं का. अरे नमस्कार म्हणजे तर छोट्या माणसात असते, छोट्या माणसाची आजी मेरी येड्या माणसा. हे येड्या घोड्याला लात मारते का? शबाद पैलवान लात लांबपर्यंत जाते बरं का. पण असं तू लाता मारामारी करू नको. तुला एक सोपा नक्कल दाखवतो. तुझे दोन्ही हात सोडायचे, दोन्ही काठ्या सोडायचे. हा सोडायचे सोडायचे. नाही 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 थोबड्यात पडायचं नाही. एक हाताचा नमस्कार म्हणजे तर मला आवडत आहे बरं का. पण तुझ्या दोन्ही हात सोडले पाहिजे. दोन्ही हातांचा नमस्कार आला, तुझे खेळाची बी तारीफ आणि घालवाची बी तारीफ उद्या कन्नड मधून निघणार. हा हे नमस्कार मला आवडला बरं का. आत्ता हे नमस्कार सगळ्या जगाला पट्टे, आपल्याला पट्टे बरं का. पण तुला एक सोपा नक्कल दाखवतो. लोक कुठं जातात तुला माहितीये का? कुठं जातात? येण्या माणसा तसं नसतं बरं का. संडासला सगळं जगत जाते. लोक जातात पंढरपुराला, भाजी खायला जाता. येड्या वारी करायला जातात. आता पैलवान एका काठीवर तुम्ही पाय ठेवायचा, एक काठीवर तो उचलायचा और भारत माताचा 3 वेळा झेल गाजवायचा. हा त्याला टाळ्या वाजवा सुरुवात. वाटतं उचल उचल. हे येड्या माणसा 3 असत्यात तर 4 असत्यात, 3.5 होत नसत्यात. वाटतं उचल उचल. हा भारत माता की महाराज की महाराज की तो 4 दिन. नको नको. अरे ते म्हाताऱ्याला गोळी मार नको. पहिल्यावर त्याच्यात गोळी मार. खाली ठेव खाली ठेव. ते बजा देव ते पहिलवान सगळं बॅलन्स त्याच्या वरच्या काठी फक्त बरं का. होय नाही माझ्या संघ इकडे आता सगळा बॅलन्स त्याच्या वरच्या काठीत होता बरं का. आता वरली त्यांना कधी खाली टेकलेला आहे. पण तुम्ही ढोलताशा थोडा वाजवायचा. मी बोलतो नाही तर पैलवान मी बालाजीला जाणार आहे बरं का. केसच काढून आणतो तुमचे. चला टाळ्या वाजा जोड्या टाळ्या वाजा. सुरुवात. अकबर पैलवान तुम्हाला काय माहितीये का? काल कुठं गेलतो मी? तुझी आजी मेली येड्या माणसा. काल मी मिरजला गेलतो पिक्चर बघायला. हा बघितलो. तुला माहिती नाही का? अरे काल मिरजला गेलतो. 12 वाजता गेलो. 12 टाकीमध्ये गेलो. तिथं पिक्चर बघितलं. कोयला कोयला लाकडावरून जात नाही ते पिक्चरचं नावच कोयला आहे. आणि त्याच्यात हिरो शाहरुख खान. ते कोयल्याला काळा दिसतंय. त्याच्यात हिरो शाहरुख खान आणि नटीन कोण तुला माहितीये का? माधुरी. हा अरे येताना मला माधुरी भेटली होती. हा नदी लागते नाही का ते नदीमध्ये माधुरी अंघोळ करत होती. मग अरे नाही येड्या
असला एक मामा होता तिथं म्हातारा. आणि ते काय सांगायचा, ओ माधुरी इकडे ये. हा, म्हशीचं नाव माधुरी होता. अरे येड्या माणसा, त्या माधुरीची मी साडी चोरून आणलेली आहे. हे माधुरीची साडी चोरून आणलेली आहे. 1 वर्ष झाली याला धुतली नाही. 1 वर्ष झाली याला धुतली नाही. पण तुमच्या करतो माधुरी. अरे हे मामा बसलेला हात बांधून शाना त्याच्याकडे पुन्हा भाजीपुरी. भाजीपुरी नाही, आमरसपुरी टाकू. ते बंदूकवाला मामापाशी बंदूकावर बंद पडलेली आहे. आता तुमच्याकडे त्यांची भाजीपुरी आणि तुमची माधुरी ही साडी नेसून एका काठीवर डान्स करून दाखवतो. थोडा बाजूला चालू द्या. थोड्या लागले. अरे ते गजानन कंदले गजानन कंदे त्यांच्यातर्फे एक खेळ बाबा खेळ. पैलवान ओंकार परेड जेसीबी ओंकार परेड जेसीबी त्यांच्यातर्फे 51 बक्षीस. धन्यवाद. टाळ्या द्या. और बघा गावकरी बंधूंनो, एक तुमच्या गावात आलो, धर्माचा लेखू तुमचा आहे. पहिले बी हे गावात राहिलो होतो तो धर्माचा लेखू तुमचा होता. तेव्हा मी पोट मध्ये चालत होतो बरे का. और आता बी ईश्वरच्या मग तुमची गावाची आठवण करून आलो. पोराचा जवान झाले, कलाकार झाले. मी बी कलाकार पहिले होतो. पण आता एक गावात आलो, एक घालवड मध्ये आलो. तुमच्या घालवड घेऊन जाणार नाही मी. एक तुमच्या गावाच्या घालवडचं नाव कनवाड मध्ये उद्या निघणार आहे बरे का. पैलवान एक 100 रुपये 200 रुपयामध्ये का मुलीचे लग्न होत नाही का मुलाचे लग्न होत नाही. चाय पाणी पिऊ द्या, मावा खाऊ द्या, गुटखा खाऊ द्या. सकाळ फक्त संध्याकाळपर्यंत 100 रुपयाचा खाऊन घेतो बरे का फोन. तर पैलवान हे तुमच्या घालवडची तारीख उद्या कन्नड मध्ये निघणार आहे बरे का. और नाव म्हणले तर 1000 कोसावर जात आहे आणि खान म्हणले तो कड्याचा पलीकडे जाते बरे का. जसं नावाला आपण महत्व करतो तसा घाणीला कोण महत्व करते बरे का. पण पैलवान आता ते साडी नेता, साडी नेसून शाना माधुरीची आणि आमरेशपुरीची दोघांच्या साडी नेसून डान्स केल्यानंतर राहिलेले पब्लिक काही ना काय हात वर करा बरे का. त्याचे एक म्हणणं म्हणतात, बरे का, की समजा गाव मामा असता एक बी नाही कामाचा. फुकटाच्या जेवणात तर बाप बी खाते लेप बी खाते बरे का. फुकटाच्या जेवणात तर बाप बी खाते लेप बी खाते आई बी खाते. अरे इतका लागला तर बापाला म्हणतात तुम्ही बसा मी येतो जेवून शाना. एक तुमची तारीख उद्या कन्नड मध्ये निघणार आहे. साडीचा आयटम झाल्यानंतर राहिलेले लोक काय ना काय कलेची कदर करा आणि आम्ही भाजी कलाची कदर करा. काय माहिती नाही मला अजून. ते लुंगीवाला मामा माधुर समजून डोळा मारते तुला. आपल्याला डोळ्याला असतील लुंगीवाल्याला. ते काय काय तुमच्या जेवायचं दात आहे ते दाताला दिला पाहिजे. दात पडले ना तू काय काळजी करू नको बरे का. मिरज नाही जवळ. मिरज मध्ये बनवून तुला कुत्र्याचे दात बसशील.
अरे पण बोकुळे महाग झालेला आहे बरे का. हा चला टाळ्या 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 हा ठेवून दे माझ्या आहे हा चला शबास हावसन ए पोरांना टाळ्या जोरात टाळ्या जो एकदा हा हो हावसन टाळ्या जरा ए पोरांना टाळ्या जोरात ले नजेने घेऊन ले ओ पैलवान समजा कुलरचा वारा चाललाय बरे का नाही का जर्सी गाय तिकडं मळ्यात ओढायला लागली बरे का हावसाला पाहिजे ले हा ले लिखा जल्दी ए टाळ्या जरा जोरात टाळ्या जो एकदा शबास ओ पैलवान नाही तर माग नाही एखादं पॅन्ट घेऊन फाटल बरं का नाही का वरता उचल प्रगती भराडे बरे का मर्दाच्या पैकी थांबून आणि कलाकाराची कदर करून 51 रुपये बक्षीस सरपंच भारत कांबळे बरे माझे त्यांच्यातर्फे 101 रुपये बक्षीस हा ले कुठाले मग उचल वरतो उचल शाबास ओ पहिलवान तुझा सासरा गिसरा मेला का मग कशाला बॉम्ब मारायला लागला हो याला उचलायला गेले कसा अवस्थेत बघा याचे नात वाचत्यात और बघा गावकरी बंधूलो देवाने आपल्याला दात पैदा केले तर अन्न जेवायसाठी केले बरे का काय दगड धोंड उचलायसाठी नाही 9 महिन्याचा जन्म तुमचा पण आहे 9 महिन्याचा जन्म आमचा पण आहे बरे का पहिलवान या दगडाला आता 32 दात सोडायचा 2 दातामध्ये दोरी धरायचा हो याला नाद लावताना पी सर्वात बरे का लहान मुलगा पी सर्वात लहान मुलगा त्यांच्यातर्फे आपल्याला 101 रुपये बक्षीस बसा बालाजी पैलवान बसा बोला भारत माता की आता पैलवान तुझ्या इच्छेला दगड दिले बरं का याला 32 दात सोडायचा 2 दातात दोरी धरायचा आणि दगडाला हात लावताना दाताला मागं फेकून दाखवायचा एकदा जोरात टाळ्या एकदा टाळ्या जोरात हा शांत लक्ष केले पाहिजे का कोणी नीचे पाहिजे इधर संभाल के टाळ्या म्हणाला टाळ्या देता बाळासाहेब ठाणे ऐका बघा गावकरी बंधूनो आता छातीवर दगड ठेवले दातान दगड ठेवले काय लोकांना आवडली काय लोकांना आवडली नाही बरं का काय लोकांना आवडली काय लोकांना आवडली नाही बरं का पण आता छातीवर दगड ठेवलेला आहे हे 10 किलोचा हातोडे ना दगड तोडून दाखवतो ते पिकअप कोणाचा भैया पिकअप ते पिकअप ड्रायव्हर कोण आहे भैया पिकअपचा ड्रायव्हर कोण आहे भैया त्याला केसाला ओढून दाखवतो कमरावर येऊन दाखवतो दादा ते पिकअपवर एक सांगा हे दगडाचं काम झाल्यानंतर ते पिकअप केसानं ओढून दाखवायचं केसानं त्याला खाली बसाय उभं नका करतो त्याला टाळ्या द्या मुलांना टाळ्या द्या बोला भारत माता की सुरुवात हा नंतर पुढे लाईन तू हा 1 2
तीन आयल शबाश टाळ्या द्या मला टाळ्या द्या और बघा राखो बंधू ते झाल्यानंतर टेम्पो आमच्या काढायला लागले टेम्पो तुमच्या गावातलं टेम्पो नाही तर आमच्या टेम्पो कमरावर बी घेऊन दाखवतो और केसाला ओढून दाखवतो ते झाल्यानंतर डोक्याला नारळ ठेवून दाखवतो आपल्या गावात लाठी खेळत होते लाठी छडी पटा मनखाम खेळत होते इथंच बसलेले माणसं बरं का ते तर डोक्यावर नार लाठी फिरवून डोक्यावर नारळ ठेवत होते और काठीनं फोडत होते बरं का आज इथं बसलेले माणसं आहेत आता टेम्पो करायला लागले आमचा ते टेम्पो मैदानला करा मग फोन दे सुरुवात केला पाहिजे तुम्ही अजून तुकडा पाडला पाहिजे टाळ्या वाजा म्हणावं टाळ्या वाजा गावाला का कार्यक्रम भरपूर बघून जा कार्यक्रम भरपूर ऐका हे काय केला बघा गावकरी बंधवळी यांना दगड तोडले पण मला काय पटलं नाही बरं का या दगड म्हणजे तर जोडी होते या दगड किती वर्षाचे तुला माहितीये का 110 वर्षाचे दगड 110 वर्षाची माझी वय 55 वर्षाची वय बरं का आज 72चा जन्म आहे टेम्पो तिथं लावा टेम्पो केसाला ओढायचा कमरावून घालायचा आहे बस बस तिथं थांबू द्या भारतीय माणसं थांबलेले ज्याला दया असेल तर ते दिल बरं का जिच्या बाप धर्मी त्याच्या लेखबाळ धर्म करते बरं का जिच्या बाप धर्मी असला त्याचे लेखबाळ धर्म करतात त्याचा बाप निघाला चुकाले तर लेख निघते कांदे उखाडे बरं का तसल्यांना पण सगळ्यात बनवते आणि त्याच्याकडून नाव घेतले बरं का प्रकटपणा तुम्ही एक जागा सोडलेले तुमच्या इच्छेने दुसरा जागा दिलेला आहे दुसरा जागा सोडले पाहिजे टाळ्या वाजा एकदम टाळ्या वाजा मुलांना टाळ्या वाजा जोरात टाळ्या वाजा हा 3 बंदे बरोबर हा हे बघ 2 हो 3 टाळ्या त्या जोराचा खेळ धोर टाळ्या जोरात टाळ्या कनिष्ठ तुला हा पहिलवान आता गाडी इकडे जावा और केसाला गाडी वरून दाखवा चला आला गाडी माघारी चला हात वरत करा बरे का हा डोक्यामध्ये कंगवा घुसू द्या 4 के सुटू द्या तर माणसा जीवाची आग होते बरं का परत हे आमचा माणूस आहे बरं का हे आमचा माणूस जर आहे तर तिरपट्टा बालाजी आहे ना त्या नदीत धावलेला आहे बरं का और त्यांना काय सांगितलं तुमचा कुठला काही कार्यक्रम निघला तर फक्त मी केसानं गाडी ओढून दाखवणार तो आज 15 वर्ष झाले 15 वर्षांनी त्याला सामावून ठेवलेला आहे मी फक्त केसानं गाडी ओढायसाठी पण आज आमच्या पैलवानला 2-3 आयटम शिकवलेले पण त्यांना काय म्हणलं मी बालाजी मध्ये घावलेला आहे तर फक्त केसानं मी गाडी ओढून दाखवणार हात लावणार नाही पण बघा पैलवान तुमच्या केसानं गाडी बांधलेली आहे आणि तुझे केस जरी उठून गेले तर तू काय फिकर करू नको बरे का भंगारवाल्या 19 मी मिठाई खाऊन दाखवीन तुला पण तू गाडी केसाला ओढला पाहिजे तुझे केस जरी उपटले तू काय फिकर करू नको मी भंगार मध्ये इकल त्याला आणि त्याच्याकडे 10-5 रुपये येईल तेवढं तर मिठाई मी खाणार बरे का बोला भारत माता की आता केसाला गाडी ओढायचं आहे चला गावकरी बंधूंनो केसाला गाडी ओढायचं आहे हा
चला तयार नमस्कार श्वास केसाला गाडी बोला लागला बालाजी पैलवान चला खेळबाजी गावकडे बंधू केसाला गाडी बोलायचा श्वास केसाला टेम्पो ओढला हा